मागच्या 5 दिवसापासून वसई विरारमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। या अतिवृष्टीमध्ये इथल्या नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। मी आता रश्मी नगर या परिसरातल्या बद्रा सोसायटीमध्ये आहे। आपण जर बघितला तर इमारतीच्या सुरुवातीलाच जवळपास आत्ता सध्या फुटभर पाणी आहे। तुम्ही जर ही सोसायटी आहे बद्रा कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि या सोसायटीचा तळमधला घर जे आहे या घरामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं होतं। आज सकाळपासून पाणी ओसरलेलं आहे। हे पानसरे कुटुंबीय आहे। या पानसरे कुटुंबीयाच्या घरामधलं हे दृश्य जे आहे मी आपल्याला दाखवतोय। पूर्ण पाणी परिसर जो आहे घर आहे की तलाव आहे असा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण झालेला आहे। हा हॉल आहे, याच्यानंतर या बाजूला पूर्ण किचन आहे, ज्या किचनमध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे। बाजूला जर बेडरूम आहे, ज्या बेडरूममध्ये पूर्ण सामान जे आहे हे वर उचलून ठेवलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत ह्याही उचलून ठेवलेल्या आहेत पूर्ण। आणि नेमकी या घरातली स्थिती काय आहे याच्यासाठी स्वतः पानसरे माझ्यासोबत आहेत। पूर्ण बाजूला जर बघितलं तर देवाऱ्याच्या नंतर फ्रीज ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत आणि ही जी अवस्था आहे ही मागच्या 5 ते 6 दिवसापासून ही अवस्था आहे। रश्मीनगर या परिसरामध्ये जवळपास 9 ते 10 इमारती आहेत आणि या इमारतीतल्या तळमजल्यावरती पाणी साचलेलं आहे। ताई काय सांगणार तुम्ही की काय अवस्था आहे सध्याची तुमची? सध्याची आता असं झालं आहे की पाणी नाही, वीज नाही आणि या पाण्यामध्ये आम्ही जेवण करतोय। ग्राउंड फ्लोअरवाले जेवढे आहेत तेवढ्यांना बनवून सगळ्यांना खायला वरती घेऊन जाते टेरेसवर। इथून पाणी वगैरे असं सगळं जेवण वगैरे उचलून घेऊन जातोय आणि एवढ्या गुडघ्यावर पाण्यामध्ये जेवण करून लोकांना देते। आणि आता झोपायचे वांदे सगळं असा प्रॉब्लेम झालेला आहे। बेडला सुद्धा पाणी लागलेलं आहे। तर आता काय करणार आणि कोणाला सांगणार असं झालेलं आहे। ही अवस्था आहे सध्या आमची। म्हणजे का इतक्या दिवस झालं पाणी पूर्ण सोसायटी ही पाण्याखाली गेलेली आहे सध्या? म्हणजे सध्याची अवस्था काय? पाण्याची व्यवस्था, लाईट, वीज, मग हे तुम्ही सगळं हे सगळं आमच्याकडे इन्व्हर्टर कालपर्यंत आम्ही वाचवलं होता। त्याच्यामुळे असं झालं की जेवढे होते मेंबर्स त्यांचे आले, त्यांचे मोबाईल चार्जिंग करून दिले, पण काल संध्याकाळी आमचा इन्व्हर्टरसुद्धा गेलेला आहे। आणि त्यामुळे आता असं झालेलं आहे की आता मोबाईलसुद्धा चार्ज, कम्युनिकेशन तर नाहीच आहे, नेटवर्क तर नाहीच आहे। पण आज अशी कंडिशन आहे की खाली पाणी पण नाही आहे, वरती पण पाणी नाही आहे, कोणाला पाणीसुद्धा मिळणं मुश्किल झालेलं आहे। दूध नाही आहे। आत्ता आम्ही लोक जस्ट मार्केटमध्ये पाऊस थोडा कमी झाला म्हणून जाऊन दूध वगैरे काही गरज बनतोय त्यांची औषधं वगैरे घेऊन आलेलो आहोत आणि त्यांना देण्यासाठी गेलेले आहेत। अशी कंडिशन सध्याची झालेली आहे। आता तर आजचा दिवस जर पुन्हा पाऊस राहिला तर संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत अजून वर्स्ट कंडिशन होऊन जाईल असं आहे। ज्यावेळेस आता या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमच्या मदतीला कोण येतंय का नाही? मदतीसाठी कोणाकडे हात मागितला होता का किंवा प्रशासन? मदतीसाठी हात असा मागितलेला नाहीये, पण जेवढं आमच्याकडे आहे किंवा जेवढं आम्ही साठवून ठेवलं त्याच्यावरती सध्या चालू आहे। 4 कुटुंब आम्ही लोक वरती सगळ्यांना खायला घालतो। 4 दिवस झाले आज, पण ते चालू आहे सगळ्या ठिकाणी। बाहेरच पडू शकत नाही तर मदत कोणाकडे मागणार? असं आहे ना, बाहेरच पडू शकत नाही तर मदत मागणार कोणाकडे? अख्ख्या विरारमध्ये ही परिस्थिती चालू आहे सध्या आहे। तर मदत कोणी करायची आणि कशी करायची ते प्रत्येकाला कळलं पाहिजे। आता आम्ही पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत, त्यांनी कुठल्या तरी याने आमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आम्हाला विचारलं पाहिजे असं आहे। निश्चित ही एका कुटुंबाची परिस्थिती आहे। असे अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबांना या ठिकाणी पाणी नाही आहे, राशन नाही आहे, कारण पूर्ण सोसायट्या ह्या पाण्याखाली गेल्या असल्यामुळं अतिशय बिकट परिस्थिती झालेली आहे। एक दिवस जर घरामध्ये पाणी भरलं तर आपण समजू शकतो मागचा 5 दिवस झालं हे कुटुंब जे आहे हे पूर्णपणे पाण्याखाली आहेत। त्यामुळं नागरिकांनी राहत असताना नेमकं कुठे राहतो आणि या आपल्या वेदना काय आहेत मांडाव्यात तर कुणाकडे मांडाव्यात आणि आपल्याला मदतीला कोण येऊ शकतो हेही त्यांना आता समजणं कठीण झालेलं आहे। ही सध्या विरारची परिस्थिती आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।